नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला करा सबस्क्राईब। आता आपल्याला भेटलेलं आहे चेन्नईची ट्रिप। आता आपण चाललोय बघा लोडिंगला। आपल्याला बोलवलंय चाकणला। आता चाकणला लोडिंग करून आपल्याला जायचं आहे चेन्नईला। आता इथून पूर्णपणे ब्लॉग चेन्नईपर्यंत गाडी खाली होईपर्यंत पूर्ण आपला ब्लॉग बघा तेवढा। आता बघा देवपूजा करून आपण चाललोय लोडिंगला डायरेक्ट। आलाय बघा कोणाला मावलेला फोन काय म्हणतो कडे बघू। मावलेला फोन आला मावल्या बोल की रे माव्या। कट नाही ब्लूटूथ जोडला भावा। आता चेन्नईची ट्रिप भेटल्या। चला पब्लिक राम राम मंडळी। आता आपल्याला भेटली चेन्नईचा माल भेटलाय बघा। आपण चाललोय लोडिंगला। आता तुम्हाला जाऊतो नजराना कंपनीचा आणि त्यात आला कोणाचा फोन मावल्याचा फोन। हे आपला कोण आहे जीव आहे। या कडोला नाही वेळ दिला का मग हे तापतो परत ना मग त्याला शेत झालंय कसं हे बायकोच्या वरच झालंय बघा। त्याला नाही वेळ दिला का मग असं होतंय की मग बोलायचं कामच नाही। आता ह्याला आज सध्या रातोरात जाऊन सकाळी गाडी घेऊन निघणार आहे चेन्नईला। आता बघा घालतो सीट बेल्ट नाहीतर पुण्यातली पोलीस मग डायरेक्ट मारते ती फाईन। त्यांना नाही 200 रुपये दिलं का डायरेक्ट 500 रुपये फाईन। हे देवा गाडी बिडी नील होऊन बाबा जमीन जागा घेऊन घेऊन घर बिर बांधून लगीन बिगून होऊ दे। मनात इच्छा पूर्ण होऊ दे। याडा बेडा आहे का काय इच्छा सांग म्हणजे झालंच। इच्छा सांग तुला इच्छाच मिटल हा बघा। हा तारीख आहे जो मावल्या आहे 13 तारखेला। 13 तारखेला तारीख आहे ना। काय 5-10 मिनिटात सगळी आता गाडी भरायचं हे करायचं पण नाही ऍडिओ टाकायचं रे। ट्रॅफिक नाही म्हणलं तो पर आले बघा ट्रॅफिक। हे लागले पुण्यात ट्रॅफिक। आता हे लागला सिग्नल। सिग्नल तोडला का डायरेक्ट दंड असतो। त्यामुळं सिग्नल तोडून चालत नाही। काय बघा आनंद आनंदी क्षेत्र। हा बोल की। हा हा मग हा आपल्याला बघा जे लोकेशन भेटलं त्या लोकेशनला येऊन थांबलोय। त्यानं सांगितलं ते खून गाडीच्या पाठीमागं 4 व्हीलर लावली तिथं गाडी लावून थांबवा। ज्यावेळेस भरायचं असेल त्यावेळेस तुम्हाला न्यायला येतो बघा। तिथं टेन्शन घेऊन आला तुम्ही तिथं थांबा म्हणून फायनली बघा लावली होती गाडी भरायला। पण गाड्यांनी बघूच तर गाडी तर टाकली भरूनच। दोघंच तो पण लय गाडी कामाचं खान 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 गाडी भरून टाकली। पण बघा ना आज आलता मला आपल्याला हलका फुलका माल नुसता आलता। मग काय म्हणलं तो पर आपला काढावा व्हिडिओ। म्हणलं गाडीचा व्हिडिओ काढून आपला म्हणलं परत एडिटिंग करत बसायचं म्हणलं ज्यावेळेस आपल्याला काम नसेल त्यावेळेस। मग काय केला की बघा व्हिडिओ काढायचा चालू। काय तवा गड्याने गाडी भरून टाकली। तोपर्यंत आपल्याला माल आपण घ्यायला आला तर पण आपण काय नाही आपलं त्यांच्या विश्वासावर माल भरत बसलं होतं ती गडी। आपण केलता व्हिडिओ काढायला चालू आणि ह्यो माल आहे बघा आपल्याला हायवेचा टिप्पर असतात त्या वालवोच्या टिप्परचा आहे ते मडगाडी येते। फायनली आपली झाली गाडी भरून। म्हणलं आता निघावं म्हणलं दोरीत। आपल्याला काय पेपर पण भेटले सगळ्या गोष्टी झाल्या त्या। म्हणलं चला निघावं आता। म्हणलं उगाच थांबण्यात काय अर्थ नाही। म्हणलं दोरीत निघावं म्हणलं म्हणजे ट्रॅफिकच्या अगोदर बाहेर आपलं
वाकडला निघलं म्हणजे बरं. तेवढ्यात वाकडला आलो तर ट्रॅफिक बघा लागलेलंच होतं. हे वाकडचं ट्रॅफिक म्हणजे बेकार आहे काम हो. कवा गाडी इथून निघती असं झालतं. पण काय हे ट्रॅफिक काय संपना मुलकाचं ट्रॅफिक. तोपर्यंत नवले ब्रिज वलडून येऊस तर अंधार पडला बघा. आता अंधार पडला म्हणलं तर लाईटी लावून आपलं दोरीत निघावं खान 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 खान, कारण आपल्याला जायचं होतं गावाला मावल्याला भेटायला. तोपर्यंत आला बघा हे बोगदा आला बघा कात्रजचा. आता म्हणलं बोगद्याचा नजराना पण तुम्हाला दाखवावा. एकदा एंट्री मारली का सुट्टी नसते हो. खान 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 गाडी 80 5 असते आपली गाडी, दुधाच असतो. आपल्याला ती 40 न 50 न ती 12 न 13 आवरेज आपल्याला नको असतं. 80 न 10 गाडी आपल्याला पहिल्यापासून टँकरची सवय लागली. ती 80चा काटा ओलंडून दुधाच असतो गाडीला. आपल्याला 8.4च आवरेज पडतं. दुसरे ड्रायव्हर म्हणते ते आम्हाला देते गाडी डायरेक्ट 11 12 आवरेज आणि तुला कशी देत नाही रे. तेवढ्यात आला बघा हे खेड शिवापूरचा टोल नाका. बघूच तर टोल नाक्यावर आलो. पण बघा हे असं आपलं 80 5 असतं काम. डायरेक्ट म्हणलं टोल नाका क्रॉस केल्यानंतर म्हणलं कुठंतरी जेवण करायचं. तेवढ्यात केली पावसानं सुरुवात. आपल्याला टाकायचं डिझेल. आपण खेड शिवापूरचा टोल नाका ओलांडला का लगेच आपल्या जिओच्या पंपात लगेच गाडी घालतो आपण. कारण आपण जिओच्या पंपात फुल केले म्हणजे परत टेन्शन नसतं. परत ना बँगलोरला गेलं की एकदा गाडी फुल केली डायरेक्ट पॉइंटला पोहोचत असते. आपल्याला गाडी बघा ट्रिपला एखाद 4 वेळा फुल करायला लागते टाकी. काय बघूच तर आलो बघा जिओच्या पंपात. आता काय म्हणलं आपण टाकावं म्हणजे एंट्री पंपात आपली एकदाशी गाडी डिझेल फुल केली का टेन्शन नाही. तोपर्यंत एक गाडी होती पुढं गेली गाडी बघा. मग काय लावली भरायला बघा डिझेल भरायला लावलं. त्यांना म्हणलं ड्रायव्हर पॉईंट टाका. भावाने ड्रायव्हर पॉईंट घेत जावा ते लय महत्वाचं इथं. हे काय मग बघा केलं चालू बघा भरायला. तोपर्यंत पाऊस उघडला होता. लावली भरायला तोपर्यंत भरली बघा. काय तवा तुम्हाला सांगायचं आकडा बघितल्या इकडं ताप यायला लागला. कारण ह्या आकडा आपल्याला बघायची सवय लागली. प्रत्येक ट्रिपला तरी 2 3 4 वेळा तर गाडी फुल करायलाच लागते बघा. आणि आपल्याला ते 1000 आणि 500 टाकून जुळतच नाही बघा. एकदा दणकाच असतो आपल्याला डायरेक्ट फुल टू बॉटमच असतो. सुट्टी नसते आपल्याकडं. सांडूच तर डिझेल असतं बघा. व्हिडिओ काढण्या नादात बघा तोपर्यंत सांडलं की डिझेल बघा. मग काय 80 5 टाकली म्हणलं आता निघावं म्हणलं दोरीत आपल्याला. कारण गावाला जायचं होतं. तरी पण लावली साईडला की व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे लावली होती साईडला. मग थांबवून काढला की व्हिडिओ थोडा दोरीत केली की चालू परत डबल अजून म्हणलं. आता म्हणलं पावसाच्या अगोदर आपलं जावं म्हणलं. नाहीतर परत ना ब्रेक लागत नाही तर बघा एकदा लायनर भिजलं का मग परत ना गाडी एका साईडला कुठे बी पळते. मग ब्रेकला मग काय म्हणलं जाता जाता सतीश भाऊ वर चालतं डोंगराखाली भिजवायला म्हणलं. आता मग म्हणलं मका पण बघून जावं आणि कांदा बघून जावं. हे काय मग बुलेट घेऊन आलं डायरेक्ट गाडीपाशी. गाडी लावली खाली डोंगराखाली आणि बुलेट घेऊन चाललोय बघा. बुलेटवर बसून आपलं चाललोय पुढं नजराना बघायला. मका कशी आली कांदा कसा आलाय बघायला चाललोय बघा. आपण सतीभाऊची गाडी घेतल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. कारण आपला जोडदार खास जोडदार आहे तो. त्यामुळे म्हणलं आपल्याला रानात एंट्री मारावी आणि मगच तिथनं पुढं जावं म्हणलं. कारण प्रत्येक वेळी आपण आलो का पहिल्यांदा त्यांची गाडी घेतल्याशिवाय आपण जातच नाही. गाडी काढतच नाही आपण. पहिल्यापासून सोबत आहे ना अजून बी सोबतच राहणार आहे. मग काय केलं की बघा मकापाशी मकाला पाणी चालू होतं. मग काय म्हणलं मकाचा पण एक व्हिडिओ घ्यावा आज म्हणलं. मका बी आलती ह्या बारीनं इतकी चांगली की बोलायचं काम नाही. कारण तिला टाकलंय कोंबड खत आणलंय पाक तिकडून हॉस्पिटलवरनं जोडदार आहे गाडीत. मग काय म्हणलं या की म्हणलं आपला पण व्हिडिओ काढाय थोडासा म्हणलं ब्लॉक मध्ये टाकूय म्हणलं. मग काय तवा घेतली सेल्फी व्हिडिओ मारला आणि काय तवा म्हणलं मका बी दावावं ना आपण बी दिसावं म्हणलं. तेवढ्यात म्हणलं चल खाली जाऊया कांदा बघूया. मग गेलो बा कांदा बघायला. कांदा बी चांगला ह्या बारीनं गेल्या वर्षी सारखा दर गावला म्हणजे सतीश भाऊ ह्या बारीनं बी चांगलं होईल. थोडंफार आपलं कर्ज राहिलं ते कर्ज बिर्ज नील होईल बघा. टेन्शन नाही ह्या बारीनं. कांदा बी चांगला आहे मका बी चांगला आहे दर तेवढा गावावा. मग काय टेन्शन नाही. करपा आलाय थोडा पण काय मारलं त्या औषध पण आता काय रिझल्ट नाही बघा. काय लागलो की बघा जतच्या हायवेला मग थांबलो होतो जरा म्हणलं फ्रेश व्हावं जरा. मग काय बघा केली चालू म्हणलं आता जावं म्हणलं. लई टाइम घालण्यात अर्थ नाही. कारण आपल्याला चेन्नईला पोहोचवतो. चेन्नई नाही जवळ. कारण उद्या काय बी करून आपल्याला गाडी खाली करायची तेव्हा मग परत नंतर काहीतरी शनिवार रविवारच्या आतमध्ये भरायला जुगाड लागतं. मग काय बघा हे सान केली गाडी चालू. कारण आपल्याला हलकी चालतच नाही गाडी 40 50 आपण चालवतच नाही.
80चा आकडा असतो आपल्याकडं. आपण किती तर सांगितलं तर कोणाचं ऐकत नाही. जरा म्हणते तर 10 जण 11चा अवरेज पडतंय, तू गाडी पळवतो त्यामुळे तुला अवरेज पडत नाही ना. आपल्याला तसलं काय चालत नाही बघा. 80 5 असते आपल्याला. ती टँकरची लागली सवय डिझेल टँकर चालवल्या का चालवायची आणि त्यात आपल्याला गाडी मग दमानं म्हणलं का आपलं डोकं चालतं बघा. मग काय तर 80 स्पीड जागेवर 80 असते, सुटी नसते आपल्याकडं. बघा येऊन लागलोय बघा रस्त्याच हायवेला खान आपण चाललंय डुबू डुबू डुबू. मग काय पाऊस पडलाय त्यामुळे हिरवगार सगळीकडे झालंय बघा. असं दिसतंय ना भारी बघायला निघालंय, भारी वाटतं या. काय करायचं ड्रायव्हिंग क्षेत्र आमचं असं जाईल नुसतं बघून आपल्याला पुढं निघायची बार आहे. कारण आता स्वांग केलं म्हणल्यानंतर फेडावं तर लागणारच आहे. शाळा काय शिकू वाटली नाही त्यामुळं काय आता हे ड्रायव्हिंग क्षेत्रात घुसलोय नव्हता. तेवढ्यात लागला बघा ही नागचा घाट. नागच्या घाटात बघा सगळा रस्ता तुटला बिटलाय सगळा बघा कसं काम झालं ह्याचं. मग काय म्हणलं आता ह्याला बी असं उतरावं म्हणलं 70-80नच. मग काय येतावा केला की आकडा दाबून धरली मग गाडीनं काय येतावा. तेवढ्यात बघा आलो विजापूरच्या टोल नाक्यावर. विजापूरच्या टोल नाक्या आल्यावर लागल्या होता पुढच्या गाड्याचा फास्टॅग संपला होता, केली उभाच. मग काय तेवढ्यात त्यानं रिचार्ज टाकून म्हणला आता येतो पुढं म्हणला. तेवढ्यात घेतली बघा गाडी पुढं द्यायला. मग काय आपली गेली बघा. आपली गेली का आपल्याला लई टाइम लागेल. कारण आपण गाडी घेतली का डायरेक्ट 3-4 हजार किंवा 500 टाकत नाही आपण. आपलं काय नसतं. एकदा गाडी भरली तर 3-4 हजारचा फास्टॅग एकदमच टाकतो आपण. कारण आपला असतो आपल्याला 4-5 3,000 जसं कुठली ट्रिप असेल तसं पण टाकतो बघा. मग काय कमी चालतं तेवढ्यात झाली दुपारा बघा. मग काही सकाळ सकाळी काय जेवण करू वाटत नाही. आखीनं दिलं तर जेवण भरपूर 2-3 दिवसाचं. मग काय म्हणलं आपलं आता सोडावी बुत्ती म्हणलं आपलं जेवण करून दुरीत निघावं म्हणलं. हे थांबलोय बघा आपलं आलमटीचं डॅम आहे एक. आलमटी डॅमच्या पाठीमाग आहे बघा. आलमटी डॅम जर भरला तर मग काय कोल्हापूर अख्खं कोल्हापूर बुडवतंय बघा. कोल्हापूर सांगली मग सगळं पुरातच असतं. कारण कर्नाटकवाल्याचे ना आपले झाले ते पहिले बांधणं ह्यांनी काय खाली पाणी सोडलं नव्हतं डॅमपासनं. त्यामुळेच गेल्या मागल्या 4-5 वर्षापूर्वी बघा सांगली बी गेलती पाण्यात आणि कोल्हापूर बी गेलतं गाण्यात. आता बघा ही काय शेंगदाणं बिंगदाणं काय सगळं नियोजनच असतं आपल्याकडं. बाहेर एकदा निघायचं म्हणलं का पहिल्यांदा गाव सोडायच्या अगोदर सगळं नियोजन असतं. शेंगदाणं फुटाणं काय बी असतं आपल्याकडं. कारण आपल्याला तिकडे काय जेवण भेटत नाही त्यामुळं घरनंच घेऊन जातो आपण. तिकडं पुढं गेलं का मग इडली आणि डोसा मग परत मग पुरवठ्याशिवाय दुसरं काय भेटत नाही. त्यामुळं आपण घरनं एकदमच माल घेऊन जातो बघा. 2-3 दिवसात चपात्या वगैरे मटकी बिटकी शेंगदाण्याची चटणी दिली बघा दणकावून. तेवढ्यात आपल्याला रात्र झाली बघा. आपल्या हॉस्पिटलच्या पुढे येऊस तरच आपल्याला रात्र झाली. मग काय तेव्हा 80 गाडी धरलीच. मग आपण 80चा आकडा काय कमी करतच नाही म्हणलं. त्याशिवाय आपल्याला काय रान तुटणारच नाही. काय जर केलं तर उद्या गाडी पुचलीच पाहिजे. तेवढ्यात आलो बघा दावसपेठच्या पंपात. मग म्हणलं जिओच्या पंपात एकदा फुल करावं म्हणजे गाडी पॉईंटला पुजते बघा. मग काय लावले की पंपात फुल कराय म्हणलं आता व्हिडिओ इथं बी काढावं एक म्हणलं. थोडासा व्हिडिओ काढण्या नादात गेलं त्याला अर्धा लिटर खाली बघा. 50 रुपये तोटा झाला. गडी बी लागलं ओरडायला भया ऐसा की करा ऐसा की. तर मग काय पेमेंट मारलं बघा. मी काय तेव्हा त्यांना ड्रायव्हर टाकायला लावलं होतं. तोंड बिंड काय धुतलं ना काय नाही दोरीत बघा. गाडी केली चालू म्हणलं आपलं दावस पेटण्यावर लेप मारला का मग परत ना जायचं म्हणलं आपलं ह्याच्यावर टोल नाक्यावर आपलं तोंड वगैरे धुवून. त्यामुळं काय ही काय मग बघा लागलो आपलं आलो दावसपेठच्या पाठीमाग. आता आपल्याला इथनं किती 10-15 किलोमीटरवर एक टोल नाका आहे. टोल नाक्यावर काय टेन्शन नसतं. तिथे सगळी सोय असते. बाथरूमची सोय असते, पाणी आंघोळी वगैरे सगळी टेन्शन नसतं. पंढरीच्या वाळवंटी भक्तांचा मेळा. पंढरीच्या वाळवंटी भक्तांचा मेळा. पांडुरंगा घरी झाले आनंदाचा सोहळा. पांडुरंगा घरी झाले आनंदाचा सोहळा. विठेबरी उभा सावळा श्रीरंग. विठेबरी सावळा श्रीरंग पररूपी ऐकतो या सखा पांडुरंग.
तेवढ्यात आपल्या गाडीने दिला बघा सिग्नल. मालक म्हणले डीएफ सपत आलंय बघा, आता बादली घ्या नाहीतर परत आपल्याला चेन्नईमध्ये भेटणार नाही, नाहीतर मग लोकलची बादली घ्यावं लागेल. मग काय म्हणलं शोरूम मधनच बारडी घ्यावं म्हणलं, कारण शोरूमचं टाकलं मी टेन्शन नसतं काय डोक्याला काय नाही. कॉलर आलतं बघा जवळ होत होत होत, त्यामुळे आता आपण कॉलरवरनं लेप मारणार. तर मग म्हणलं काय तेवढ्यात आपला थोडा आपण पण दिसावं घ्यात नाही तर मग कोणाचा ब्लॉक आहे म्हणल्यानंतर कसं समजायचं. म्हणून म्हणलं धरावं मोबाईल जरा आपण बी कसं दिसतंय बघावं म्हणलं. धरला की मोबाईल काय तवा आताची सुरुवात केली, थोडंफार चुकल बरं का, फुल व्यवस्थित थोडं थोडं व्यवस्थित बघा. हे काय आलो की कॉलरपर्यंत आलो बघा. आता कॉलरवरनं लेप मारलं का डायरेक्ट बघा चित्तूरला जातोय बघा. चित्तूरला गेलं मग काय टेन्शन आहे, तिथं वेल्लोर मार्गे म्हणून डायरेक्ट जायचं बघा. काय बघा कसा नजरा नाही इकडे कर्नाटक तेलंगणा तमिळनाडूमध्ये लई हवा असते बघा. सगळे नारळ झाडं सुपारीची झाडं बघाय बिगाय लई भारी असते. आपल्यासोबत कोण नसल्यामुळे आपल्याला काय फिरायला जमत नाही, कारण एखादा जोडदार असलं कसं फिरायला येतं नाही. आपलं एकटं म्हणल्यानंतर कुठं फिरायला जायचं आणि कुठं गाडी लावायची ही लई डोक्याला ताप मोठा असतो. त्यामुळे आपण काय फिरायला जात नाही. काय बाबा मारलं कॉलरवर आता काय टेन्शन नाही. चित्तूरला जाऊ तर बघा डायरेक्ट चित्तूरला रस्ता डायरेक्ट जातो. आता बघा आलो वेल्लोरमध्ये, आता काय टेन्शन नाही. आता जवळजवळ करत आणलं त्यामुळे आता आपल्याला काही टेन्शन नाही. आता कंपनीचं लोकेशन भेटलं आपल्याला. आता इथून 125 किलोमीटर कंपनी आहे बघा. आता काय दूर आता काय 80ने गाडी धरली त्यामुळे काय टेन्शन नाही. 2 तासाचा रस्ता आहे, 2 तासात गाडी डायरेक्ट जाते बघा कंपनीत. आता बघा हे कंपनीचा रस्ता आहे. आता ही कंपनी आपलीच असं वाटतं या, पण इथं काय लोकेशन दावणं झालं या, पुढं धावतंय. बघू पुढं जाऊन कुठं आहे नेमकी कंपनी काय आहे. आता ही मला वाटतं ही बघा ही नवीनच कंपनी चालू आहे. ही रॅड साईडची कंपनी आहे ती बघा आयफोन बनवते डायरेक्ट. ह्यात आहे त्या बघा जवळजवळ 6000 पुरी काय तर त्या बघा नुसतं कामाला. हिथं आयफोन बनतोय बघा. आता ही आपली आहे नवीन कंपनी, आपण पुचलो बघा कंपनीत. आता लावली गाडी खाली करायला. आता बघू कधी गाडी खाली करते तर काय, तोपर्यंत म्हणलं व्हिडिओ काढावा आपला. शेवटी बघा केलं की मी चालू आपण कसं गोड बोलून कधी पडतो काय आपलं गोड बोललं आपलं काम झालं नाही बाद झालं. तेवढ्यात बघा आपलं म्हणलं ऑफिसला जावं, तेवढ्यात केली पावसानं सुरुवात. चेन्नईचं असं काम आहे कधी पाऊस येईल आणि कधी उघडेल काय सांगता येत नाही. इकडे गरमी असली की दिवसाला 1-2 ड्रेस जर कमीच पडतो बघा. त्यामुळं चेन्नईची गरमी लई बेकार बघा. आता पुजतोय बघा.